तर मंडळी, तुम्ही आता पाहत आहात तुमचं आमचं सर्वांचं राव कोकणातील माझं गाव ह्या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत. तर मंडळी, आता आपण जे पाहताय तो फोंडाघाट म्हणजे फोंडाघाट गाव आणि फोंडा घाट जो कोल्हापूर साईडला जो रोड जातो त्या रोडने आपण जातो. तो एक सह्याद्री पट्टा आहे आणि तो सह्याद्री पट्टा आपल्याला कोल्हापूरकडे, दाजीपूरकडे, राधानगरीकडे जातेवेळी आपल्याला जो वाटेमध्ये मिळतो त्याला फोंडाघाट असं आम्ही म्हणतो आणि म्हटलं जातं. तर ह्या घाटामध्ये सध्या पावसाचे दिवस असून धुकं वगैरे लागले पाहू शकता आणि खूप सोसाट्याचा वारा आणि पाऊस, मुसळधार पाऊस असा सध्या या घाटामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि जर आपण जायचंच असेल तर सध्या खूप सावधानता बाळगूनच ह्या घाटामधून प्रवास करायला हवा, कारण पुढे काही दिसत नाही, धुकं असतं आणि त्यातच मुसळधार पाऊस आणि एकदम येणारा वारा, तो वारा असतो तो आपल्या गाडीला म्हणा किंवा आपल्याला दाबतो असा. त्याच्यामुळं आपण जातेवेळी खूप सावधानता बाळगायला पाहिजे आपल्या घाटामधून, या घाटामधून. हा बघा, आता धबधबे आहेत, धबधबे चांगले प्रवाहित झालेले आहेत. तुम्ही बघू शकता या घाटामधले धबधबे. इथे पर्यटक पण खूप येतात आणि आनंद घेत असतात. हा पहा, हा एक धबधबा जो आहे ते काही पर्यटक आलेले आहेत. धुकं पण तसंच लागलेलं आहे आणि हा जो परिसर आहे खरोखरच एक मनमोहक आणि एक आनंद देणारा असा परिसर आहे. इथे गेल्यानंतर आपण आपलं सुखदुःख किंवा जे तब्येत पाणी असेल ते सर्व आपण विसरून जातो आणि निसर्गाच्या सानिध्यात आपल्याला हे सर्व पाहायला मिळते आणि एक वेगळी ऊर्जा घेऊन आपण तिथून निघून येतो. खरोखरच हे पहा, छोटे छोटे धबधबे पण आहेत आणि काही मोठे पण धबधबे आहेत. आणि मेन म्हणजे हा जो निसर्ग आहे तो खरोखरच पाहण्यासारखा आहे. सध्या आपण जेव्हा घाटामधून प्रवास करतो तेव्हा सावधानता बाळगावी, कारण वारा आणि पाऊस खूप मोठ्या प्रमाणात येतो आणि पुढे काही दिसत नसतं कारण धुकं असतं. अशा वातावरणामध्ये आपण प्रवास करते वेळी सावधानता बाळगायला पाहिजे. हे पहा, डोंगर वगैरे कसे दिसत आहेत ते कडे कपारी. खूप छान असे हा जो परिसर आहे तो आपण पाहू शकता. हे पहा, रोड साईड आहे. खूप असं छान वाटतं इकडे आल्यावर. हा एक धबधबा आहे, वरतून खाली पाणी वाहत आहे त्याचं आणि इथे पर्यटक पण खूप येतात. रविवार असला तर सुट्टीच्या दिवशी खूप पर्यटक येतात. मस्तपैकी नजारा आपल्याला पाहायला मिळतो. उन्हाळ्यामध्ये इतकं काही इथे म्हणजे तेवढं निसर्ग हे असतो, पण सध्या कसं आहे पावसाळा असल्यामुळे हवेमध्ये थंडावा, त्याच्यानंतर ही धबधबे, परत आजूबाजूचा परिसर हिरवागार, डोंगर आणि सर्वच कसं मनमोहक असं वातावरण, यात थंडावा तुम्हाला खूप छान वाटतं. हा पहा, हा धबधबा जो घाटामधला मेन धबधबा म्हणतो हाच धबधबा पाहत आहात. आता जो पाहत आहात तो धबधबा हा मेन धबधबा आहे. पाहू शकता हा परिसर डोंगराचा आणि तिथूनच ते पाणी प्रवाहित झालेलं असतं खालीपर्यंत आणि
तेच या धबधब्यामार्फत आपल्याला पाहायला मिळते. हे पहा, ते वरती जे खडकं वगैरे आहेत ते आता भरपूर असे साचलेले आहेत पाऊस आल्यामुळे, पूर आल्यामुळे. नाहीतर वरती आंघोळ वगैरे करायला मिळायची धबधब्याच्या वरती. आता सर्व दगड वगैरे जाऊन ते सगळं चॉकअप झालेलं आहे. पहिले आम्ही तिथे आंघोळ करायचो. रोड साईड आहे, खूप सुंदर नजारा आपल्याला इथे पाहायला मिळतो. खूप धबधबे आहेत. हा एक छोटासा धबधबा आहे त्यामधला. आमचे धबधबे त्याला पाहायला मिळतात. इकडे काही कामानिमित्त आलो खरो, पण मध्येच आलो आणि पुढे जायची हिंमत होईना, कारण पाऊस पण भरपूर. हा बघा मारुती राया तिथे बसला होता, त्याला एक चॉकलेट दिलं. चॉकलेट त्याने, जसं माणूस आपण फोडून खातो तसं त्याने ते चॉकलेट खाल्लं आणि एकदम माझ्याजवळ आहे. तो माझ्याकडे बघतो आहे, म्हणजे त्याला वाटतं की बाबा मला आणि काहीतरी देईल म्हणून. चॉकलेट दिले मी त्याला आणि त्याची सवंगडी आजूबाजूला आहे. ते माणसाळलेले असे माणसं आहेत, आणि आता त्यांना भीती वाटत नाही. कारण येणारे जाणारे जे पर्यटक असतात किंवा प्रवासी असतात ते त्यांना काही वस्तू खाण्याच्या त्या देत असतात. त्यामुळे त्यांना ती आता सवय पडलेली आहे. ते ह्या कठड्यावरती इकडे तिकडे फिरत बसलेलेच असतात. कोण येतो आणि मला काही देतो. आणि सध्या आता रानामध्ये आपल्याला त्यांना जसं काय खायलाच भेटत नाही. आणि आता त्यांना ती आदतच पडली आहे की बाबा कोणतरी येणार नाही आपल्याला देणार, कारण ते त्यांचं रुटीनच झालेलं आहे. हे पहा, धबधबा दुसरा. खूप धबधबे आहेत, म्हणजे मी बघितले तर काही शूटिंग केल्या पण नाहीत, कारण इकडे तिकडे गाडी थांबावी लागत होती आणि मी एकटाच असल्यामुळे थोडी भीती पण वाटत होती. कारण घाटामध्ये एकटं जाणं म्हणजे तसं रिस्कीच. कोणतरी सोबतीला असायलाच हवा, कारण कधी काय संकट येईल सांगता येत नाही. आणि वारा आणि पाऊस भरपूर होता त्याच्यामुळं, आणि काही सुचत नव्हतं. आणि एकतर तुमचा मोबाईल बंद असतो, फोन लागत नाही कोणाला केला तर. अशा परिस्थितीमध्ये आपण खूप सावध असलं पाहिजे घाटामध्ये फिरताना. हे बघा आता हे किती धोका लागलं आहे, ते खूप धोका असं लागलेलं आहे. हे पहा, हा एक धबधबा आहे बघा. वरतून खाली पाणी येत आहे बघा, ते धबधब्यामार्फत. पाऊस खूप लागला की आणि प्रवाहित होतो हा धबधबा. पहा, खूप सुंदर असा. हे पहा धुवा लागले. जी खिंड आहे, खिंड त्या बरोबर खिंडी म्हणजे दाजीपुरात जाताना ते आपल्याला खिंड लागते, त्यांचं प्रवेशद्वार जे कोल्हापूर रोडचं प्रवेशद्वार पण तिथे आपल्याला भेटेल वरती गेल्यानंतर. तिथून जर बघितलं तर मी तिथे गेल्या वर्षी गेलो होतो. खूप असे हवा असते उन्हाळ्यामध्ये. आता तर पाऊस आहे आणि वारा पण आहे. आता तिथे गेल्यानंतर आपल्याला कळेल. ही आहे आमची लालपरी भागात येते. धुका आहे सर्व लागलेलं डोंगरावरती. झाडं वगैरे कशी हवेने डोलत आहेत.
पुढे जायचं की नाही. आता हे जे पाहताय हे आपण खिंडीकडे आलो आहोत वरती. ते मी गाडी लावली आहे. सर्व खिंड आणि खिंडीच्या खाली हा डोंगर परिसर आहे. ताजीपूरची जी खिंड म्हणतो. खूप धोका आहे, त्याच्यामुळं व्हिडिओ काही क्लिअरिटी येत नाही आहे. आता आम्ही आलो आहे ताजीपुरात चहा प्यायला, कारण थंडी खूप होती चहा प्यायची. आणि मग नंतर मित्राच्या घरी जायचं, मित्राला भेटायचं, कारण त्याचे फोन लागत नव्हते म्हणून मी इकडे आलो होतो. नाहीतर मी या टायमिंगला कधी येत नाही. त्यांची ताजीपूरची शेती लावलेली आहे. हे तलाव आहे तिथलं राधानगरीचं. राधानगरी तलाव म्हणतात ना, ते तलाव ताजीपुरामधून येतं. संपूर्ण तलाव खूप धोका आहे तिकडे, त्याच्यामुळे पुढचं काही दिसतच नाही. अशा परिस्थिती आहे तिकडे. पण मस्त वाटतं, गारवा आहे. हे पहा टॉवर आहे त्यांचं. हे अभयारण्य इथूनच सुरू होतं. हा एक गवारेडा, म्हणजे फोटोमधला म्हणजे स्टॅच्यू आहे केलेला. हा पहा स्टॅच्यू. पूर्णपणे झाडे आहे, पण मी इकडून शूटिंग केली. पाऊस भरपूर आहे तिकडे. पाऊस तर कसं आहे ते. आता मी आलेलो आहे हा खाली म्हणजे आमच्या मठात जायच्या तिथे एक पॉईंट आहे. त्या पॉईंटवरती तिथून असा हा निसर्ग दिसतो. पाहू शकता. एन्जॉय करा. आणि खरोखरच मला जर यायचं असेल तर नक्की या, पण पाऊस असेल त्यावेळी मात्र खबरदारी घेतली पाहिजे आणि चालू पाहिजे. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या कोकणातील माझं गाव या माझ्या यूट्यूब चॅनलला